इकोबाचे ऋण फेडी अण्णाबाबांचं ऋण देवाने फेडले. त्याच्यामुळे कीर्तन फ्रीज भाषेचं टाळे जोरदार वाजवायचे. आपला विषय कुठे चाललेला? वा, असे ऐकणारे असले पाहिजे चित्त देऊन. कुंभकर्ण मी मला सांगतोय रामाला शरण. तो बी मला सांगते रामाला शरण, पण मी का जात नाही? मंदोदरी ऐक. काही दिवसापूर्वी अरण्यामध्ये तप करायला गेलो असताना मला नारदजींची भेट झाली. आणि मी नारदजींचं दर्शन घेतल्यानंतर देवर्षी नारदजींना विचारलं, स्वामी मला प्रभू रामचंद्रांची प्राप्ती कशाने होईल? कोणाचा शब्द? रावणाचा. रावण नारदजींना म्हणतो की मला देव कशाने मिळेल, मला देवाची कृपा कशी? नारदजीनं रावणाला सांगितलं, तुम्हाला जर रामाची कृपा हो असं जर वाटत असेल तर तुम्हाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. नारदजीने सांगितलं रावणाला, तुम्हाला फक्त एकट्याचाच उद्धार करायचा का तुमच्या अख्ख्या कुळाचा? अख्ख्या कुळाचा उद्धार करायचा, मग शरण जाऊन उपयोग नाही. मग मुख्य वैराचे कारण तुवा करावे दारा हरण. नाथ बाबा सांगतात, तुला जर अख्ख्या कुळाचा उद्धार करायचा असेल शरण जाऊन तुझा एकट्याचा उद्धार होईल. पण ज्या वेळेस अख्खी लंका रामाच्या विरोधात उभी राहील, प्रभू रामचंद्राचा बाण त्यांच्या छातीमध्ये घोसल. देवाचं तत्व आहे, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले. राक्षसाला सुद्धा मुक्ती देण्याचं काम प्रभू रामचंद्र करतात. म्हणून तुला वैर करावं लागेल, पत्नी चोरावं लागेल, काही झालं तरी शिपाई साहेबाला तुला माघारी देता येणार नाही. आणि त्याच दिवशी रावणानं ठरलं, जीव गेला तरी चालेल पण आता प्रभू रामचंद्राशी वैरी करायची. आणि तिथून पुढे रावणाने वैर सुरू केलं. आणि मग मंडोदरी म्हणती, मालक मी सांगते त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. आणि नारदजीने सांगितलं त्याच्यावर विश्वास. रावणाने सांगितलं, मंदोदरी माझा तुझ्यावर विश्वास नाही, माझा कुंभकर्ण विश्वास नाही, माझा इंद्रजिता विश्वास नाही, माझा विभीषणा विश्वास नाही, माझा लंकेवर विश्वास नाही. ते सोडून ज्या प्रभू रामचंद्रांची प्राप्ती मला करायची त्या रामावर सुद्धा माझा विश्वास नाही. माझा विश्वास फक्त नारदींच्या शब्दावर आहे. हा प्रसंग तुकोबर पाहतात. अरे राक्षस असून जर संतावर विश्वास आहे, मग मी वारकरी संतांवर का विश्वास ठेवणार नाही? म्हणून माझा विश्वास अभंगाच्या पहिल्याच्या
संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझा विश्वास फक्त संतांवरच आहे, बाकी संतांवर विश्वास का? देवावर विश्वास नाही का तुकोबाराय तुमचा? तुकोबाराय म्हणले नाही का देव विश्वासघात करू शकतो, संत कधी विश्वासघात करत नाही, कधी. आता ऐका, देव विश्वासघात कसा करतो आणि संत विश्वासघात कसा करत नाही. दुर्योधनाला असं वाटायचं माझं पूर्ण शरीर वज्रदेव. दुर्योधनाला त्याने आईला विचारलं, आई माझी एक इच्छा आहे, काय माझं शरीर वज्रदेव कशाने होईल? आईने सांगितलं तू वज्रदेव कशाने होशील की जगामध्ये देव सांगू शकत नाही, मग कोण सांगू शकत? तुला धर्मराजाला जाऊन विचारावं लागेल. दुर्योधन म्हणला आई अगं मी वज्रदेव झाल्या त्यांनाच मारणार आहे, पण ती मला कशाला सांगेल वज्रदेव कसा होईल? आई म्हणे तुझी इडी समजत आहे, कारण तू मूर्ख आहे. ती खरं साधी, त्याच्या मनात पाप नाही, ती खरंच सांगणार तू वज्रदेव कशा. दुर्योधन म्हणला आई तुला काय कळतच नाही, नाशी बरीच दुर्योधन आहे. ते म्हणते आई तुला काही कळलं? हाडाची काड्या जीवाचं रक्ताचं पाणी केलं, दुधाचं 3 थेंब कमी करून दूध रक्ताचे 3 थेंब कमी केलं, दुधाचा 1 थेंब होतो. ती दूध पाजून आई इडी आणि तुम्ही झाले शहाणे. काय प्रवृत्ती माणसांची, काय तरा. एकदा जेवायला बसल्या, जेवता जेवता आईवरच रागावलं, आई इतकी पाताळ भाजी आगा चंद्र दिसतोय नाही ना तसला केला मला इतकी, तुला काही कळतच नाही. आईची इतकी माया, त्याच्या पाठीने हात फिरले, बाबा मी नाही केली भाजी, तुझ्याच बाई कोणी केली? असं छान झाली, छान पहिल्यांदाच केली, पण आम्ही सुंदर टेस्ट आहे बघा. आई म्हणलं की हिमालयन, बायको म्हणलं की कन्याकुमारी. काय तरान, काय धर्म, अवघड नाही. आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. कसं वजन होतं भीमाचं, हत्तीच्या शेपटात धरून हात जर फेकला ना, हत्ती खालीच येत नव्हता. तसाच वर ती भीम लय वजनदार होतं. कृष्णाचा रुक्मिणीचा संवाद सुरू झाला. रुक्मिणी म्हणली माझ्या भावाला आज जेवायला बोलायचं. भाऊ कोण? 5 पांडव. म्हणले भीमाला आज जेवायला बोलायचं. देवाने रुक्मिणीला सांगितलं तुझ्या पाया पडतो, अख्ख्या गावाला जीव घाल. त्याच रात्रीला बोलून ती राखत करेल, ती अख्खं संपलं तरी ती ढेकर देत नाही. त्याच्यानं नाही म्हणजे माझा भाऊ जेवायला आलाच पाहिजे. ह्यांचं लय भावा प्रेम असतं बचत गटाचं. तुम्हाला वाटतं आपले असले प्रेम आहे, पण तुमच्यापेक्षा त्यांच्या भावाला प्रेम आहे. तुम्ही बारीक निरीक्षण करा. संसार चिकाटणी करतात बघा माझ्या म्हणतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं पैसे काढतात, हळदीतलं काढतात, जिरीतलं काढतात, लवंगीतले काढतात, नावाच्या खिशातले पैसे काढतात, गलाबळा करतात, महागला जातात, साडी घेताना त्या गावाला सांगतात माझ्या भावाने कसं पडतं या टाळ्या गेली हसवत ते म्हणते ना आता शिक महाराज मुद्देवा भाव प्रेम. म्हणजे खायचं एकाच करायचं एकाच. मालकाचं पैसे चोरून साडी, नाव भावाचं, परत मालकाला साडी दाखवते. भावाने घेतली ते काय म्हणतो छान आहे यार तुझाच माल आहे. खिशात हात घालून बघ मोठा कुठं गायब झाली. इतकं त्यांचं भाव प्रेम आहे. ती म्हणली नाही 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 माझा भाऊ आलाच पाहिजे. देव म्हणे तुला जर लई हाऊस काढला मोबाईल, केला फोन, मोबाईल पहिल्यापासूनच या जेवायला. भीम म्हणला एकटाच येऊ का कार्यकर्ते आम्ही? तू एकटाच ये, तुझ्या पूर्ण ऐकायला त्याची पंचायत कार्यकर्ते म्हणायला ये. भीम जेवायला बाहेर सावलीच बसलं, बनील काढूनच जेवायला. 100 आचारी होते स्वयंपाकाला. चपात्या लाटात 500 महिला. जी भीमाने वक्रतुंड महाकाय सुरू केले, कसाच वेळ बसा. लाटणाऱ्या बाया म्हणले नेमकी पंगत किती माणसाची बसली. आचारी म्हणला एकटाच भिळतोय. माता मावलेला तर म्हणजे आता खाणारा कसलाय ग. बायातली बाया चर्चा ती म्हणजे तुम्ही पातळ चपाट्या लाटू नका, जाड करा. कुत्र्याला कसं वाट असतो. मग म्हणजे अहो किती
तरी मिळच बसणं इकडं लाटूस तर ताट मोकळूच परत म्हणले आता लाटायचंच नाही गोळच द्या म्हणले मी मला पीठ जरी दिलं तरी उठत नाही पडते भाजी संपली भात संपला कणिकच काहीच ठेवना आचार्य घामागून रुक्मिणी म्हणले आयो द्वारकेतला अन्न संपलं रुक्मिणी मालकाकडे गेली मालक एवढं मिटवा ना हे प्रकरण मिटवा भीमाला ताटावर उठवा देव मला तुझा भाऊ बघून दे मी त्याला मध्ये मरू तुला म्हणत होतो ना अख्खं गाव जीव त्याला बोलू नको ती नाही वेळ बसून येणार मला काय माहिती तू पाय जमत नाही रुक्मिणी होऊ शकते म्हणली मालक नाही जमत सांगा जमत या माझी नाही इज्जत जाणार अख्ख्या टीव्हीला बातमी देवाच्या घरी भीमोपाशी हेडलाईन त्यात काय माल तसं तुमच्या अंगावली साडी फाटली ना ह्यांना कवा घ्या म्हणायचं ना मुद्दा म्हणून फटकी घालायची मग तुमची इज्जत जात नाही गावात कडक टोप्या घालतो बायकोला साडी दिली इज्जत तुम्हाला लय सोपं काम तसं रुक्मिणी म्हणली माझी नाही जाणार तुमचीच जाईल मग देव आल्यावर आणि एक काम काय किचन खोली जा तिथं गाडग्याची उतरंडी लावली 7 गाडगी वरून 3 नंबरच्या गाडग्यामध्ये एक गुळाचा खडा आहे ते गुळाचा खडा आणि भीमाच्या ताटात ठेव आणि तू फक्त एवढंच म्हण दादा हे आईच्या हातच्या गुळाचा खडा आहे आईच्या हातच्या गुळाचा खडा घेतला आणि रुक्मिणी आईशात गेला दादा आईनं मला भेट दिलता हे आईच्या हातचा गुळ एवढा खावा आईच्या हातचा गुळ खाल्ला पट्ट्यानं डेकरच दिला आईचा हातचा कल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं काय वजनदार माणूस होता आणि आता आईवर जेवता जेवता धावत्यात आई तुला काही कळत तसं दुर्योधन मला आई तुला काही कळत आई म्हणले नाही कळत तर मरून दे मरत असत मग नाही म्हणले वजर देवाचे धर्मराजाला विचार ती खरा साधू आहे संताच्या यादीतला महात्मा आहे धर्मराजाकडे दुर्योधन गेला मी विश्वास देवावर ठेवायचा का संतावर ठेवायचा ह्याच्यावर विश्लेषण करतोय ऐका दुर्योधन गेल्यानंतर धर्मराजाला शब्द कसा टाकला बरं का दादा ओ दादा धर्माने ओळख काहीतरी काम घेऊन आलाय माणसं फुकट गोड बोलाय मोकळेला आहे गोड बोललं की काहीतरी स्वार्थ आहे शास्त्रच तसं सांगतं त्यामुळे काय काय तोंडावलं वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही ती पुढे गेला ती भागार आहे ती गोड बोललं की स्वार्थ दादा धर्मराज मला इतके दिवस तर दाद्या म्हणे आणि आता दादा काय काम आहे मला वज्र द्यायचे धर्मराजाने सांगितलं दुर्योधना तुला वज्र दे करण्यासाठी मशीन तुझ्याच घरीच आहे तुझा आहे तुझा भाषे परी तो जागा चिल्लर ही पोरं सांभाळायचं लय अवघड आहे इथं गुरुजी आहेत का कोण त्या गुरुजींचीच कमाल एकावर हा बघ आता कृषी खरं त्या गुरुजीची कमाल एका वर्गात 50 कशी संमिळत असते त्यांची त्यांनाच माहिती होती पोरं एक कीर्तनात कालवा करायचं पुढं बसलं तुमची पुढं बसलेली गप येतं म्हणजे पुढचंच कालवा करायचं मला गबस हे माझ्या झालं मला तूच गबस आता मला कीर्तन कोण करा मला मी करतो मला तो जमत आहे मला जी जमते तुम्हाला जमणारच आहे द्या का प्रश्न उत्तर मला विचार पण ती मला रावणाला तोंड किती मला 10 म्हणते एका गाव कसं झोपत असेल माझी अक्कल बंद झाली म्हणे गुळ द्यायला पोर असतात काय काय गावात असे गुळ एक वर्ग मला गुळ असं द्यायचं आधी गुळ चाटायचं मग मला गुळ द्यायचं गुळ खायचं म्हणलं मला गुळ नका कधी नका मला नकोच म्हणलं नाही चॅप्टर असते एक वर्ग तर बोलता बोलता पप्पाला म्हणलं पप्पा माझ्या लग्नाला तुम्हाला बोलवणारच नाही बाप्पाला नको बोलू पण का बोलवणार ना म्हणा तुमच्या लग्नात तरी मला कुठं बोलवतो लय पोर गाव असतात म्हण
परवा कोल्हापूरला गेलो त्या घर मालकीनेचं पोरग आलं. तुम्हाला खरं सांगतो मी तेवढं पोरग जिंदगीतच बघितलं ना. लयच खपक्याच्या खपक्या होतं. दुसरी तेच पोरग 7-8 वर्षाचं वय पण सफरचंदावणीच गाय, खांबावणीच हातपाय, गणपतीवणीच ढिली, तणक्याच्या तणक्या. पहिलं आपलं जिथं जेवण आहे तिथं बसलो आणि ते फिरून आलं माझ्याकडे असं बघायचं. तर म्हणजे मी काय केलं याला माझ्या पुढाला मला कसं करता येईल. आता ते पहिलं वनाचं मी वार करायचा कसा निळ बसायचा माझ्याकडे असं मिलिटरी वणी चलत त्याला मी म्हणलं जप ठेवतोय का काय. माझ्या पुढाला म्हणते महाराज माझी की इच्छा आहे म्हणलं विचार ना तुमच्या खांद्यावर बसू का. म्हणलं मोड नाही का मोळा उठलाय बसली बाजूला. बसलं बाजूला त्यानं टीव्हीला कार्टून मध्ये ते केलं म्हट मला बातम्या बघा त्यात कोणाचं सरकार आलंय कोणाचं गेलंय. तर नाव द्या कोणाचं लवकर येत बी नव्हतं आणि कोणाचं लवकर जात बी नव्हतं. आणि ह्या जे आधी सरकार आलं ते सकाळ सकाळ झालं. इतकं सकाळ कुठं सरकार असतो तेव्हा काय काय का दातच घाशीत होती. काय त्यांचा पहाट्याचा व्यायाम चालू होता. म्हणजे आयो शपथ येते. मला एक जण म्हणलं राज्यपाल आधी उठतो का कोंबडा आधी उठतो. म्हणलं मला काय म्हणते पाठ 4ला कुठं ऑफिस सुरू असतो. धनवंता लागली सर्व मन मोठे तर काही खपत मला दे रिमोट मला बातम्या बघायच्या. ती पोरग माझ्याच धोंडा मला ग बस दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यावाने रिमोट मागतो. मला लय मोरल्या नाही रे हाताने जाळ इज्जत गेली. मला जाळ झाला तुला बघायचं ते बघ पण तोंड गप करू की काय त्याच्या मनात आले कोण माझ्या तोंडा रिमोट टाकला गेलं खेळायला. रिमोट हातात आल्या म्हणलं बदलाव चॅनल. मी बटन दाबून बटन तोडलं तरी चॅनल बदला. आणि कीर्तन सुरू केला मला म्हणा जय हरी. मी म्हणलं जय हरी पण चॅनल कसं काय बदलला ते मला सीलच काढून नेली. लई बाय ना काय ते संस्थेतले बाळी काळ तरी किती सुंदर हे असे संस्कार होणे काळाची गरज आहे. आणि जे मुकुंद महाराज ही अशी 20-25 आणल्या तशी 70-80 मुलं सांभाळणं म्हणजे ही काही बोलायची गोष्ट आहे. त्याच्यामुळे महिला म्हणतात तुम्ही सुद्धा देवाकडे एकच मागा. काय मागा आईचा पुत्र देई गुंडा जगती लोकी झेंडा जगती लोकी झेंडा जगती लोकी झेंडा आईचा पुत्र देई गुंडा जगती लोकी झेंडा जगती लोकी झेंडा एकच असावा पण वंशाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. नाहीतर नसेल तरी चालते पण चांगली मुलं घडवणं आई वडिलाचं करते. म्हणून 3 वाक्य महिला मंडळ लिहून घ्या. रामकृष्ण हरी नावाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. गरोदरपणामध्ये ज्ञानेश्वरी गाता भागवत याचा परश द्या तुमच्या हाताच्या बोटाला. ना आळंदीचे ज्ञानोबारे घेतील तुमच्या पोटाला. का ज्ञानोबारे तुकोबारे येणार आईने तसं तप करावं. मला वज्र देवायचंय धर्माने सांगितलं. वज्रदे करण्याचं मशीन घरीच आहे. कोण आई का धृतराष्ट्र जन्मताचा अंगळी गांधारी मातेला दृष्टी होती. पण ज्या दिवशी धृतराष्ट्राची गांधारी मातेचा विवाह संपन्न झाला गांधारी मातेने निश्चय केला माझ्या मालकाला जर हे जग दिसत नाही मी हे जग पाहण्यामध्ये माझ्या नाही. अरे डोळे नसताना जग न पाहणं हे त्याचं कर्तव्य झालंय कर्म झालं. पण डोळे असून जग न पाहणं किती मोठा जीवनातला त्याग आहे. डोळ्यावर पट्टी बांधली. अजूनही आई साहेबांना डोळ्याने पट्टी बाजूला काढली नाही. म्हणून दोरे करा तो आई पुढे जर उभा राहिला नाही ना डोळ्याने पट्टी बाजूला काढली आईच्या डोळ्यातून तेजमय किरण येते. ते तेजमय किरण तुझ्या शरीरावर पडले तुझं पूर्ण शरीर वजन दुर्योधनाला व्हॉट्सअपलाच टाकलं मी वजन देवा. मोबाईल माणसं हँग झाली किती वापरावं तीच कळा ना. कोणत्या गोष्टीला लिमिट आहे. कीर्तन 2 तासाचं आहे प्रवचन 1 तासाचं आहे हरिपाठ 28 अभंग आहे 9 लिमिट आहे. मोबाईलला लिमिट राहते का बरं. पोरं हँग झाली मोबाईलने किती वापरावं ही कळा ना. मोबाईल नाही परवाच टीव्हीला बातमी 365 दिवसापैकी माणसाचे 70 दिवस मोबाईलवर जाते. 70 दिवस त्यामुळे त्यांना डोकी जेवताना ती झोपताना ती शाळेत गेलं ती सायकलवरती गाडी ती मोटरसायकल ती 4 चाकी ती कीर्तनात काय काय पबजी खेळतात. म्हणजे आम्ही जीव काढतो त्याने व्हॉट्सअप खेळतात काय आवड. ज्यांची लग्न झालं त्यांचं बरं आहे. ज्यांची अजिबातच झाली नाही त्यांचं तर लई बरं आहे.
ज्यांचे लग्न जुळून लग्नाच्या तारखा 2-2 महिने पुढे आहेत ना, फोनवर बोलू बोलूच मेली रे. दरवाजा लावून बोलतोय. एक पोरगा तो वाड्यात जाऊनच बोलत होत. त्याला वाड्यात देव बी कळना, सातवया कळना, मावल्या कळना, जोटिंगा कळना, कचाकच देव तुडून पडलो तो देव तुडून. आमच्या गावात कीर्तन एक पोरगा मावले तुमचा मोबाईल आहे. तुझ्याला काय झालं? मला माझ्या चार्जिंग आहे. मी माझ्याला म्हणलं रेंजच नाही, मला घरावर जातो. मी माझा मोबाईल घेऊन 3ऱ्या मजल्या गेलं, 1.5 तास खालीच आहे ना. पायरा जाऊन बघतो तर कशाचं काय जिया संग लग्न जाऊन ते संग गप्पा. ह्याच्या गप्पा काय गाठरले असते का? हॅलो, जेवले का? भाजी कोणती? स्वयंपाक कोणी केला? तिला येतच नाही, तू उपाशी मरणार आहे. दम का? तुला हॉटेलच खायची पाळी येणार आहे. तिला येत नाही स्वयंपाक, तुला टेन्शन येईल. आणि माणसाला वाईट फोनवर बोलताना एका जागेवर थांबत नाही. हॅलो चालायची सवय अशी. ती होतं 3ऱ्या मजल्यावर. त्या बांगल्याला नाव त्या वरवंडी वॉन्डरली. हॅलो जीवली का? वरनच म्हशीच्या गोट्या. जाग्यावर खूप मोडला काढ दिशी. जी जमलं होतं ते बी लग्न मोडलं. 500 रुपयाच्या खोक्याने बर्बादी केली. दुर्योधनाने व्हॉट्सअपलाच टाकलं मीच वज्रदेव होणार. देवाच्या ग्रुपला दुर्योधनाचे ते पोस्ट पडल्यावर देव म्हणून आल्या का? ही जर वज्रदेव झालं तर आपला कार्यक्रम संपला. ह्याला वज्रदेव होण्यापासून काही केलं तरी रोखलं पाहिजे. ऐका, दुर्योधनाने धर्मावर म्हणजे संतांवर विश्वास ठेवलाय. खरंय, दुर्योधन आई पुढे नग्न उभा राहण्यासाठी निघाला असताना भगवंताने वारकऱ्याचं धारण केलं. दुर्योधना कुठं? आई पण कशाला बोल? लाज वाटते का? बारीक राहिलाय काय तू? 35 वर्षाचा सम्राट, अख्ख्या हस्तिनापूर तुझ्या ताब्यात. तुझं नाव काढलं तरी 5 पांडवाला घालू शकतो एवढा वजनदार माणूस. आणि आई पुढे नग्न उभा. शोभतं का तुला? शोभतं? अक्कल नाही का? काय शास्त्र फिस्त्र का वाच नाही का? ही घे फुलाची माळ आणि बांध कमरला. तुमचं बी खरंय, विश्वास देवावर बी ठेवला, बांधली फुलाची माळ कमरला. याला ऐकू. आईच्या डोळ्यातली पट्टी बाजूला, डोळ्यातली पट्टी बाजूला कडे दिव्य किरण शरीरावर पडले. पूर्ण शरीर वजरी झालं. आईच्या डोळ्यातून पाण्यात दुर्योधना आक शरीर वजरी झाले. फुलाची माळ बांधायला कोणी सांगितली? दारातले वारकरी नाही देव होता. मग आकाश शरीर वज्रदेव होईल, पण फुलाची माळ बांधलेला कमरेचा भाग वज्रदेव होणार नाही. आणि भीमाची गदा कमर बसली आणि दुर्योधनाला मरावं लागलं. आता ऐका, विश्वास दुर्योधनाने देवावर बी ठेवला, संतावर बी ठेवला. विश्वासघात कुणी केला? आयो, म्हणजे देव विश्वासघात करू शकतो, संत विश्वासघात करू शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझा विश्वास फक्त संतांवरच आहे. पण का संतांवर विश्वास आहे? तुकोबाराय म्हणतात, सामान्य जीवांचं हित फक्त संतच करू शकतात. अभंगाच्या दुसऱ्याच्या माझे हित करी जे सकळ काय हित करतात, जिने हा गोपाळ कृपा करे. कृपा फक्त संतांची कृपा झाली तर दे. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते. म्हणून संताविना प्राप्ती नाही, ऐशे वेद देते.
आणि आजच्या बने तुकोबारे संगतीचंच महत्व सांगतात. विश्वास संतावर ठेवा म्हणजे संत संगतीचं महत्व आहे. तरुणांनो, संगत फार महत्वाची. सामान्य वानर होते का, पाला खाऊन जगणारी वानर नाही, पाला खाऊन वानर जगत होते. पण प्रभू रामचंद्रांची संगत केली, रामायण त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाची संगती त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. आणि ऐका, कांदा बकर खाणारे मावळे होते, छत्रपतीची संगत केली त्यांच्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. संगत चांगल्याची करा. मावळेने छत्रपती संगत केली. नाद करून मुलं हे जे आहेत ना, ते सगळे छत्रपतींचे मावळे. आणि शिवाजी कोणाला म्हणायचं? शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाचा काळीला असणारा राजा, आणि शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. जातीपातीचं राजकारण त्या पठ्ठ्यानं कधी केलं नाही. 18 पगड जातीतल्या मावळे एकत्र स्वराज्याची निर्मिती केली. आज या धर्माच्या नावाखाली एवढी माणसे हे का एका जातीचे का पंथाचे का वर्णाचे का विचाराची मुळीच नाही. मांडीला मांडी लावून बसलो ज्ञानोबा तुकोबाची कृपा. महाराष्ट्राच्या मातीचं वैभव आहे. कशाला म्हणायचं महाराष्ट्र? काय काय म्हणतात, करा कष्ट खाऊष्ट जे महाराष्ट्र. डोकं फिरलं काय? महाराष्ट्राची व्याख्या लिहून घ्या. माणसानं मानून जोडून स्वतःचं जीवन म्हणा दष्ट आणि पुष्ट. नामदेवरांच्या ताटातल्या जगाच्या बापाने खाल्ले उष्ट. शून्यातून स्वराज्य निर्माण करताना छत्रपतींना कितीतरी सोसावे लागले कष्ट. पण जीवनामध्ये तुकोबारांची सेवा केली होती उत्कृष्ट. परमार्थामध्ये सत्यामध्ये समाजाच्या सेवेमध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट. आणि राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या मातीतली माणसे 18 पगड. मुसलमानाचा काजी, नाहव्याचा जीवाजी, रामशाचा यासाठी, बामणाचा बाजी, मराठ्याचा तानाजी, हरिजनचा बाजी, वडरे समाज रोज जिंदन का. सगळ्या जाती धर्मातली माणसं होती, पण राजासाठी प्राणापांगाला का तयार गेली. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत नव्हता 7.5. या मातीसाठी लढायला जाताना मावळा विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे जरा स्वाभिमान अभिमान ठेवा. परवा एक जण मला भेटला, मला एकच राजा त्यांची 3दा त्यांची करता. तुमचा राजा 3दा जन्माला आलता का? मला आमचा रोज येईन, तुला अडचण काय? येडपट रोज येते ना, मग राजालाच काय वाईट? मी तर म्हणतो राजा रोज आला पाहिजे, तरी माणसं नाही सुधरायची. आणि राजा येईल, तुम्ही मावळे व्हा. तुम्ही मावळेच आहेत. 5 वाक्य लिहून घ्या. कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, आणि व्यसनापासून दूर राहा. तुम्ही छत्रपतींचे मावळे. हाय का कष्ट? आता त्याला फुकट खायची सवय लागली. ही पकवाज वाजत म्हणजे कष्ट आहे, त्याला घासावं लागते. गायन करणं कष्ट आहे. इथं आम्ही आरडतो, हे 13 वर्षाची मागची साधना तेव्हा नंतर लोक लय मजा आहे महाराजांची. चल संग मग कळलं. कुकर मध्ये बटाटा शिजतोय तसं ते गाडीत माणूस शिजून निघते. कुठं नांदेड आणि कुठं मुंबई, उद्या परत लातूर. काय बोलायची बसते काय? एवढी धावपळ पळत 6 महिन्यात 55,000 किलोमीटर गाडीचं रनिंग म्हणजे काय जोक आहे का काय? तेव्हा प्रवास तरी काय सुखाचा आहे का काय? आणि लोक म्हणते लय मजा. हाय बाबा, तुझ्या कुठं तोंड आलं? कष्ट आहे, फुकाट नाही दवा. ज्याला त्याला फुकाट. अरे कष्ट करा. युपीचं महाराष्ट्र वडापाव बनवते, बिहारचं पूल बांधते, झारखंड फुटा निघते, पंजाब गहू, नेपाळ रखवाल, आंध्र बोर, केरळ हवा, राजस्थान जिलेबी, महाराष्ट्र बचाव. हित नाचा ना. अरे कीर्तनात कोण नसतो? कीर्तन